ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईला, पुण्याला, ते मल्टीच्या हॉस्पिटलला, ब्रिज कांडी असेल, बॉम्बे असेल, लीलावती असेल, कुठल्याही हॉस्पिटल तुम्ही सांगा, जसं लोक सांगा, सर्वात मोठे लोक ज्या ठिकाणी उपचार करतात अशा ठिकाणी त्या गरीब माणसाला जे याच्यामध्ये 1000-2000 रुपये नाही, त्याचं 10 लाख, 5 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये ऑपरेशन करून त्याला घरापर्यंत सोडून देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे। त्या मतदारसंघात नाही, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आमचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। 30-35 कार्यकर्ते टीम त्या ठिकाणी, ॲम्ब्युलन्स आहेत, गाड्या आहेत, 300-400 रुपयाची राहण्याची व्यवस्था आहे, जेवणा खावण्याची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था आम्ही करतो आणि मोफत इलाज त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी करतो। सरकारचंही मोठं त्याच्या मागे पाठबळ आहे, देवेंद्रजींची योजना आहे, पंतप्रधानांची योजना आहे, CSR मधून आम्ही पैसे घेतो, अनेक उद्योगपती आमच्या अंबानीपासून परिचयाचे आहेत, त्यांचा मोठा आधार आम्हाला त्या ठिकाणी एका शब्दावर त्या ठिकाणी देत असतात आणि अशा पद्धतीने गरिबांची सेवा त्या ठिकाणी करत असतो। पण धरणं बांधली, पूल बांधले, रस्ते बांधले, हे आमचं कामच आहे, सरकारी फंडातून हे काम करणं आमचं कामच आहे। परंतु खरं काम मला आज पटलंय की अभ्यासिका उभं करून या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातले, गरीब कुटुंबातले या ठिकाणी विचारलं फी किती आहे, किती सांगितली? 3 रुपये रोज, 6 महिन्याला 1000 रुपये। आता काय बोलावं या बाबतीमध्ये मी, म्हणजे इतक्या अल्प दरामध्ये या विद्यार्थ्यांना अतिशय अद्यावत अशी व्यवस्था निर्माण करायची, तयार करायची, त्यांना इथे त्यांचा अभ्यास करू द्यायचा एवढ्या मोठ्या शहरामध्ये, आणि त्यातून असे अधिकारी घडले। म्हणजे मला कामं केल्याचा आनंद आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद मला झाला की सुधाकर भाऊंनी 122 मुलांना क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी या ठिकाणी केलं। ही छोटी गोष्ट नाही आहे, हा विषय छोटा नाही आहे, आपल्याला दिसायला छोटा वाटेल, वाचनालय चालवतात, क्लास 1 अधिकारी होतात, क्लास 2 होतात, नोकरी लागते, पण आज नोकरी मिळणं किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे, खूप कठीण आहे। आमच्याकडे इंजिनियर असतील, MBA असतील, ग्रॅज्युएट असतील, MSc आहे, MCOM आहे, MA आहेत, BEd आहेत, DED सगळे विद्यार्थी येतात। शिपाईची जर नोकरी द्या, शिपाई तरी करा कोणीतरी, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झाला, इंजिनियर झालेला मुलगा ज्यावेळेला म्हणतो की भाऊ शिपाईची जागा निघाली आहे, काही करा माझ्यासाठी, मी इंजिनियर आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, वाईट वाटतं, नाही देऊ शकत आम्ही। कारण तिथेही 10 शिपाईच्या जागा निघाल्या तर 5000-10,000 विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायला येतात, 10वी-12वीची अट असते आणि पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनियर, MBA झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा द्यायला येतात। काय 10वी-12वी झालं तर निभावं लागणार आहे, पण अशा पद्धतीने नोकऱ्यांसाठी चढावर त्या ठिकाणी लागलेली, नोकरी मिळत नाही म्हणून छोकरी मिळत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे। आता मी आमच्या मुलींना बघतो इथे, त्या बघतायत, शोधतायत, हे वधूवर मेळावा केंद्र सुद्धा चांगलं होऊ शकेल आपलं, हां घेतलं ना, नाही हे पास झालेल्या मुलांना सुद्धा इथे उभं करायलाच पाहिजे आपल्याकडे, योग्य वर, योग्य वधू, गमतीचा भाग जरी सोडला तरी पण मला असं वाटतं की हे काम खूप मोठं आहे, आमच्या इतर कामापेक्षा हे काम खूप मोठं आहे। आज ही सर्वसामान्य कुटुंबातली, मध्यमवर्गीय, गरीब घरातली मुलं ज्या वेळेला क्लास 1 अधिकारी होत आहेत, क्लास 2 अधिकारी होत आहेत, नोकरी त्यांना मिळते कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून, स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, मला वाटतं हा सर्वात आनंद असेल। मला वाटतं सुधाकर भाऊ तुम्हाला हा जो आनंद होता की 122 मुलं माझ्या वाचनालयातले, अभ्यासिकेतले या ठिकाणी अधिकारी झालेत, त्यांना ऑर्डर मिळाली, ते जॉईन झालेत, वेगवेगळ्या ठिकाणी झालं, कोणी कलेक्टर ऑफिसमध्ये झालं, कोणी जिल्हा परिषदमध्ये झालं, कोणी आमच्या खात्यामध्ये जलसंपदामध्ये झालं, वेगवेगळ्या खात्यात झालेत, पण मला असं वाटतं की त्यांना जेवढा आनंद आहे तेवढा तुम्हालाही या ठिकाणी असेल, तो असायलाच पाहिजे, मला वाटतं तो असायलाच पाहिजे, कारण यांच्या जीवनामध्ये आता आपण नेहमीसाठी आनंद काढलेला आहे, नेहमीसाठी। माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत या निमित्ताने, मनापासून शुभेच्छा आहेत। अतिशय कठोर परिस्थितीमध्ये आपण परिश्रम केलेत, अभ्यास केला आणि त्यातून आपण मोठे झालेला आहात, पण आपली जबाबदारी तेवढी मोठी आहे, आपण या देशाचे पुढचे आधारस्तंभ आहात, आपण अधिकारी आहात, चांगलं काम आपल्याला करायचं आहे। गेल्या 35 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये मी निवडून येतो आहे, अनेक गोष्टी आम्ही बघतो, अनेक गोष्टी अनुभवतो। अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये चांगले अधिकारी असतात, अतिशय चांगले अधिकारी असतात की त्याचं नाव शेवटपर्यंत आमच्या लक्षात राहतं 40-40 वर्षापर्यंत, की असा हा चांगला भेटला की म्हणतो नाही काय अधिकारी होता, तशी प्रतिमा आपली तयार झाली पाहिजे काम करत असताना। आणि तर सरकारी बाबू तुम्हाला माहिती आहे, अनेक मतं आपल्याबद्दल आहेत, कसं चालतं, काय चालतं, पण काही अनेक असे अधिकारी आहेत चांगले की त्यांचा नावलौकिक शेवटपर्यंत राहतो। शेवटी लोकांचं काम आपल्याकडे असतं,
अडलेला रंजलेला गांजलेला माणूस आपल्याकडेच असतो. आणि मग त्या ठिकाणी आल्यावर कशा पद्धतीने त्याशी बोलावं, कशा पद्धतीचा आदर तिथे करावा. आदर तिथे म्हणजे फक्त बोलूनच, मी असं म्हणणार नाही की आलेला प्रत्येकाला चहा पाजा, मिसळ खाऊ घाला, असं होणार नाही. पण त्या माणसाला अशी आपण कसं बोललं पाहिजे, किती प्रेमाने वागलं पाहिजे. अर्ध काप त्याचं बोलण्या वागण्यानेच होऊन जातं, पण त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. भ्रष्टाचारापासून दूर राहिलं पाहिजे. मोदीजींची आता बघा की बस भ्रष्टाचार मुक्त देश करायचा आहे, त्या देशाला पुढे न्यायचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की आयुष्यामध्ये मात्र तुम्हाला आज एक शपथ घ्यावी लागेल की आम्ही व्यसन करणार नाही, कधी आम्ही तंबाखू खाणार नाही, कधी आम्ही सिगरेट पिणार नाही, कधी आम्ही दारू पिणार नाही. येणाऱ्या माणसाला तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे लोक येतील. चला साहेब बसू आज, आहे की नाही? चला खर्च मी करतो, पार्टी करू, माझं काम केलं. 4 हात दूर राहा, अतिशय दूर राहा. तुम्हाला एवढा चांगला म्हणजे एवढी चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे, पण आयुष्यामध्ये हे सगळ्यात लांब राहा. हे तुम्ही जर केलं तर पुढचा अजून अर्ध तुम्ही जिंकला. आज जे परीक्षा जिंकली आहेत हे अर्ध यश आहे. पुढे जर आयुष्यामध्ये तुम्ही नशापाणी केलं नाही, व्यसन केलं नाही, तर मला वाटतं तुम्ही सगळं जिंकलेलं असेल. घरच्या लोकांना अभिमान वाटेल, आपल्या गावच्या लोकांना, तुम्ही छोटे छोटे गावातले आहात, मोठ्या गावातले असाल, पण आपल्या नातेवाईकांना अभिमान वाटला पाहिजे, आपल्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे, आपल्या घरच्या लोकांना अभिमान वाटला पाहिजे की बघा आमच्या गावातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे बघा आमचा अधिकारी कसा आहे, मेडल मिळतोय, पुरस्कार मिळवतोय, शासनाकडून त्याचा गौरव होतोय. हे लोकांना वाटलं पाहिजे, घरच्या लोकांना वाटलं पाहिजे. अन्यथा मग काय बाकी ठिकाणी तर मग सगळं आलबेल असतं. साहेब कुठे गेलेत बसले तिकडे, साहेब कुठे गेले बसलेत तिकडे. अनेक लोक मग अँटी करप्शनमध्ये पकडले जातात. सगळ्या गोष्टीपासून सावध राहा. खूप कष्ट करून आपल्याला आपण इथपर्यंत पोहोचलेला आहात. सोपी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे. इथं आजकाल अनेक अधिकारी मी बघतो अँटी करप्शनमध्ये पकडले जातात, ट्रॅप होत आहेत. 1000 घेताना, 10,000 घेताना, लाख रुपये घेताना, त्याच्या कॅटेगरीप्रमाणे क्लास 1 असेल तर 2 लाख 5 लाख घेताना. मला वाटतं या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. एकदा तो नावावर आपल्या शिक्का लागला तर तो आयुष्यभर जात नाही. जसं लक्ष्मणजींनी सांगितलं की आता भाऊंनी सांगितलं की आम्ही तर आमच्या तर परीक्षा दर 5 वर्षांनी होतात. आम्ही मंत्री जरी असलो तरी आमच्या परीक्षा 5 वर्षांनी. तुम्ही एकदा आता परीक्षा जिंकली, तुम्ही त्यात विनर झालात, तुम्ही त्यात पास झालात, आता तुमचं रिटायरमेंटपर्यंत 58-60 वर्ष होईपर्यंत तुम्हाला आता त्या ठिकाणी काम करायचं आहे. आमच्यासारखी परत परत परीक्षा द्यायची नाही आहे. पुढे फार प्रमोशन करायचं तुम्ही करू शकतात, अजून UPSC करू शकतात, ते क्रॅक करू शकतात. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढे त्या ठिकाणी पुढे जाल. पण या ठिकाणी मी निश्चित तुम्हाला सांगेल की या सगळ्या गोष्टीपासून दूरला, ज्याच्यामुळे आपलं स्वतःचं करिअर बर्बाद होईल, कुठेतरी आपल्याला दाग लागेल, असं काम आयुष्यामध्ये कधी करू नका. आज मला खरं अतिशय आनंद होतो की चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. अतिशय चांगला कार्यक्रम. या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. तुम्ही कुंभमेळ्याचा उल्लेख केला, संकटमोचक म्हणून माझा त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी उल्लेख होतो. सगळे बोर्ड बॅनर लागत आहेत. कुंभमेळा आपल्यासाठी आव्हानच आहे, मोठं आव्हान आहे, ते छोटं नाही आहे. या वेळेला मी सांगेल प्रयागराजला जेवढी गर्दी बघितली त्यामुळे गेल्या वेळीपेक्षा 3 पट 4 पट गर्दी जास्त नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये राहणार आहे. या ठिकाणी राहणार लोकांचा ओढा इतका आता वाढलेला धार्मिक कार्यक्रमांकडे, धार्मिकतेकडे, की 3पट 4पट गर्दी मागच्या वेळेपेक्षा यावेळेला आपल्याकडे जास्त राहणार आहे. आणि म्हणून नाशिककरांची जबाबदारी, कारण आपण घोस्ट आहोत, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, आपल्याला त्याचा पाहुणचार करायचा आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी अतिशय मोठी आहे. तरुण कार्यकर्ते विशेष करून त्यांची जबाबदारी मोठी आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला आता सज्ज राहिलं पाहिजे. आणि आता आपल्याकडे रामकुंड छोटा आहे, त्र्यंबकेश्वरची जागा आहे, तो कुंडसुद्धा त्या ठिकाणी अतिशय छोटा आहे. त्यामुळे कुशावर्त, त्यामुळे तिथे इतक्या लोकांचं स्नान करवणं ही सर्कस आहे मोठी, छोटं काम नाही आहे. गेल्या वेळी मी सांगितलं तुम्ही, मी 30-40 तास पाण्यामध्ये उड्या मारत उभा राहून नदीत पोहत सगळ्या लोकांची मदत करत होतो, काढत होतो की माझे सगळे हातपाय असे थिजून गेले होते. 2-2 दिवस मी पाण्यातून बाहेर निघालो नाही, पुरातून, नदीतून, कुशावर्तमधून. असं वाटत होतं केव्हा काय स्टॅम्पेड होईल, केव्हा कुठेतरी लोटालाटी होईल. कारण मागचे अनुभव तसेच होते. 30 लोक मेलेत, 35 लोक मेलेत. आता तर इकडे प्रयागराजला गेलेत, मागच्या उज्जैनला गेले, अलाहाबादला गेलेत. त्या सगळ्या गरजेतून आम्हाला या भाविकांना वाचवायचं आहे. आणि म्हणून आपलं सहकार्य, लोकसहभाग यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी आता या कुंभमेळ्यासाठी सज्ज व्हायचं आहे. सुधाकर भाऊ थोड्या दिवसापूर्वी आमच्याकडे आलेत, त्यांनी प्रवेश केला.
त्यांना असं वाटतं की आमचा मान सन्मान ठेवला जाईल की नाही, अशी शंका त्यांना होती, कारण ते नवीन आहेत. आमच्याकडे जुने सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते नेतेमंडळी बसलेली आहे. पण भारतीय जनता पक्ष असा आहे की तो काम करणाऱ्या माणसाची कदर करतो. मी तुम्हाला सांगतो, काम करणाऱ्या माणसाची कदर करणारा पक्ष आहे. आमच्याकडे नवा जुना हा भेद नाहीच आहे. आमच्याकडे भेद नाहीच आहे. तुम्ही पाहिलं असेल, राहुल डिकले पण आमच्याकडे आला, दुसऱ्या पक्षातून प्रवेश केला. त्यांचे वडील दुसऱ्या पक्षामध्ये होते, मनसेमध्ये होते, मला वाटतं ना, मनसेमध्ये होते, शिवसेनेत होते, मनसेत होते. आमच्याकडे आला, झाला जुना. मला वाटतं आपण चांगलं काम करा. राजकारणामध्ये राहून सुद्धा चांगलं काम करतात. राजकारणामध्ये लोकांची बघण्याची जी दृष्टी आहे ना, ती काही फार इतकी चांगली नाही आहे. आपणही रोज बघतात. आणि म्हणून राजकारणात नुसतं राजकारणच नाही की मला काय मिळालं, खुर्च्या मिळाल्या, निधी आला, फंड आला, झालं, पोलीसवाले सॅल्यूट मारतायत, आम्ही लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसलो, झालं, आमचं जोरात चाललेलं आहे, असं नाही आहे. आपण जमिनीवर राहिलं पाहिजे. माणूस एकदा निवडून येतो, दुसऱ्यांदा निवडून येणं खूप कठीण आहे. दोनदा आला, तिसऱ्यांदा निवडणं खूप कठीण आहे. आणि मग तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा. मी भाजपात सगळ्यात सिनियर माणूस आहे, सगळ्यात सिनियर मी भाजपामध्ये, विधानसभेमध्ये, आमच्या एवढ्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला माणूस आहे मी. पण तुम्ही जर जमिनीवर राहिलात, सर्वसामान्य लोकांच्या बरोबर राहिलात, त्याच्या सुखदुःखाचे भागीदार राहिलात, अर्ध्या रात्री वेळ पडेल तेव्हा तुम्ही त्याच्या संकट काळात धावून गेलात, तरच तुम्हाला इतक्या वेळा नशिबात असतं निवडून येणं. अन्यथा हे सोपं नाही आहे. मी एका शाळा शिक्षकाचा मुलगा, मास्तर होते माझे वडील तिच्या शाळेमध्ये, काही नव्हतं. एकदा संधी मिळाली मला, मी पण असाच कार्यकर्ता होतो. गणपती बसो, देवी बसो, दहीहंडी फोड, 12 गाड्या ओढ, असं चालायचं आपलं. चांगला खेळाडू होतो, संघाचा स्वयंसेवक होतो लहानपणापासून, कळतं तेव्हापासून. नंतर ABVPत गेलो, नंतर भाजपमध्ये आलो. विद्यार्थी परिषद गेल्यावर सुरुवातीपासून एकाच पक्षामध्ये जोडलेलो आहे, एकाच पक्षामध्ये मी राहिलो. पण सतत 7 वेळा त्यानंतर निवडून येणं हे सोपं नाही. त्यासाठी खूप मोठं योगदान द्यावं लागतं, खूप कामं करावे लागतात. आपण या ठिकाणी बसलेले अनेक मान्यवर आहेत, किती वेळा नगरसेवक झालेत, सगळे जण आहेत तिथे बसलेले, अनेक जण आहेत. सुधाकर भाऊंचे रेकॉर्ड आहे, किती वेळा झालेत, वहिनी किती वेळा निवडून आल्यात. हे काही सोपं नाही आहे. आपण राजकारणाबरोबर समाजकारणही करावं लागतं, लोकांची सेवा करावी लागते, त्याच्या मदतीला धावून जावं लागतं. अन्यथा आजकाल तर लोक म्हणतात, एकदा पाहत नाही का आमच्याकडे, जाय मग तिकडे दुसऱ्या इलेक्शनला, होय घरी जा, घरी दुसऱ्या इलेक्शनला. कोणी तुम्हाला उभं करत नाही. अनेक लोक मी बघतो, आमच्याकडे 50-60% लोक असे असतात, 60%, 70% लोक असे आहेत, एकदा निवडून आला की नंतर फक्त माझीच नाव राहत राहतं, पण त्याचा आजी होतच नाही, कधीच होतच नाही, तो निवडून येत नाही. 60-60% लोक असे आहेत की ते म्हणजे 288, त्याच्यापैकी 150, 150 लोक असे ते एकदा निवडून येतात, परत दिसतच नाहीत. परत निवडून येणारे लोक खूप कमी असतात. ते का असतात तर एकदा माणूस आमदार झाला की ती नशा डोक्यामध्ये घुसली की मग मात्र ती आवरली जात नाही, ती बाहेरच निघत नाही. मी आमदार, अरे हो ना भाऊ, कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली आहे, त्यांच्याबरोबर राहा, त्यांना काही विचार. अरे मतदारांनी तुला एवढं मतदान केलं, त्यांचं सुख दुःख पहा, त्याला काय लागतं, काय नाही, काय त्याला मदत लागते, काय काम आहे, सार्वजनिक काम आहे, वैयक्तिक काम आहे. आता मी आमदार झालो आहे, त्याला असं वाटतं 5 वर्ष झालं म्हणजे तर मरोस तर मीच आमदार आहे. ही हवा जेव्हा डोक्यात जाते ना, त्यावेळेला मग काही खरं नाही तुमचं. मग दुसऱ्या टर्मला तुम्ही दिसतच नाही. अनेक लोकांचे अनुभव मी बघितलेत, 40 वर्षामध्ये अनेक लोक या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी सुधाकर भाऊंसारखे कार्यकर्ते आहेत, आमचे बसले अनेक कार्यकर्ते आहेत. माझ्या अगदी सुरुवातीपासून 40 वर्षापासून माझ्यासोबत सावजी आहेत, बाळासाहेब या ठिकाणी आहेत, अजून जुना कोण या ठिकाणी, साने गुरुजी आमच्या या ठिकाणी बसलेले आहेत, कैलास आहेत, तिकडचे बाळासाहेब आहेत, हे सगळी जुनी मंडळी आहे. जगन अण्णा या ठिकाणी आहेत, सगळे आहेत, अनिल तिकडे आहे, म्हणजे हे सगळे जुने लोक या ठिकाणी आहेत. मी जेव्हापासून पार्टीत आहे तेव्हापासून अनेक लोक असे आहेत की त्यांना पदच मिळाले नाही. लक्ष्मण सावजी कधीच म्हणतो मला आमदार करा म्हणून. हा बाळासाहेब, साने नाही वाटतं, नाही होत. पण पक्ष म्हणजे पक्ष, आयडिओलॉजी आम्ही एकदा स्वीकारली ना, आम्ही त्याच मार्गाने जाऊ, आम्ही कधी डगमगलो नाही. असे अनेक लोक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. या पक्षात लाखो लोक असे आहेत, कोटी लोक असे आहेत की त्यांना काहीच मिळत नाही. फक्त पक्ष, ते ध्येय आमच्या पक्षाचं काय, आयडिओलॉजी आमची, बस ती स्वीकारायची आम्हाला, आणि त्या आयडिओलॉजीवर आम्ही चालतो आहे. मग अटलजी आले की अटलजी जिंदाबाद, मोदीजी आले की मोदीजी, अडवाणीजी आले की अडवाणीजी,
देवेंद्र झाले की देवेंद्रजी, मुंडे झाले की मुंडेजी. मी अनेक वर्षापासून बघतो, 40 वर्षापासून, 45 वर्षापासून, जेव्हापासून मी या पक्षामध्ये कामाला लागलो आहे त्याच्या आधीपासून संघाचा स्वयंसेवक होतो, की तेच लोक आता ते 80 वर्षाची झाले, 85, तरी पण निवडणूक आली की झेंडा कुठं, अरे बाबा हळूहळू हळू. नाही नाही, आपला पक्ष आहे, आपला नेता आहे, छोटी गोष्ट नाही आहे. काही तुम्हाला मिळत नाही, काही तुम्हाला लाभलोभ नाही आहे, पण निवडणुका आले की माझ्या पक्षासाठी मी झेंडा घेऊन कुठणार, प्रचार करणार, पुढे जाणार, त्याला निवडून येणार. पण निवडून आल्यावर आमची जबाबदारी आहे, त्या कार्यकर्त्यांकडे आम्ही पाठ फिरवता कामा नये. आम्ही त्याला त्या सुखादुःखात सहभागी झालो पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, त्याचंही काय चाललं काय नाही बाबा हे विचारलं पाहिजे, तेव्हाच आम्ही दुसऱ्यांदा निवडून येऊ. आणि म्हणून मला वाटतं की असे सुधाकर भाऊंसारखे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की इतक्या वेळा या ठिकाणी निवडून येत आहेत. त्या आतापर्यंत पक्षात दुसऱ्या होते, अनेक टीकाटिप्पणी झाल्या, होत असतं, चालले असतात काही गोष्टी, अजाणतेपणे होऊन जातात. पण आम्ही पण कार्यकर्ते ओळखतो, आम्हालाही जाण आहे, आम्हाला सुद्धा जाण आहे, कोणाला घ्यावं कोणाला नाही. आणि यावेळेला तर आम्ही सांगितलं की अबकी बार सो पार. मागच्या वेळेला 67 नगरसेवक आम्ही निवडून आणलेत भाजपचे, त्यावेळेला महायुती आहे आमची, आम्ही युतीत लढण्याचाच प्रयत्न करणार आहोत, युतीचा लढणार आहोत. पण आम्ही युतीत असो नसो, मला युती करायचीच आहे, करूच. युती झाल्यावरही 100 पारच, नाही झाली तरी 100 पार. एकही आकडा आपला कमी होता कामा नये. महायुतीचा ज्या ठिकाणी महापौर होणार तो आम्ही निवडून आणणार आणि या नाशिक शहराचा कायापालट करणार. कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता हजारो कोटी रुपये निधी आम्ही या ठिकाणी आणला आहे, हजारो कोटी रुपयाचे टेंडर निघत आहेत. नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. रिंग रोड आम्ही करतोय, एकदा जर आपला रिंग रोड झाला या 2 वर्षामध्ये तर नाशिक शहर अतिशय वेगाने झपाट्याने पुढे जाणार आहे. अनेक गोष्टी मला सांगता येतील, उशीर खूप झाला आहे. खरं म्हणजे तुमची माफी कोणत्या शब्दामध्ये मागावी हेच मला कळत नाही आहे, इतका उशीर झालेला आहे. सकाळी आम्ही टाईम टेबल काय ठरवलं आणि कुठल्या कुठे गाडी चालली आमची, कुठल्या कुठेच चाललेलं आहे. जिथे अर्धा तास ठरवला तिथे 1.5 तास लागतोय. 1.5 तास झाला की कार्यकर्ते आले, तिथे 50-100 लोक जमले, भाऊ त्याच्याकडे चला, भाऊ तिकडे सप्त्या चालला आहे तिकडे चला, तिकडे शिवपुराण चाललं आहे तिकडे चला. म्हणजे जो येतो तो गाडीच्या पुढे आडवा बरोबर इकडे इकडे फाको, इकडे फाको, असं आमचं काम चाललं आहे. कारण आम्ही मंत्री जनतेतले आहोत, आमचं असं डिसिप्लिन काम फार नाही आहे, किंवा नाही ठरलेला कार्यक्रम चल बाजूला हो असं करताच येत नाही. आणि आता तर निवडणूक आहे, तू जे म्हणशील ते बाबा चालू जावंच लागतंय. आणि म्हणून इथे यायलाही मला खूप उशीर झाला, त्याबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, माफीच मागतो आपली. पण आजचा कार्यक्रम माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यातून प्रेरणा घेऊन निश्चित मी माझ्या जामनेर शहरामध्ये अतिशय सुंदर अशी अभ्यासिका या ठिकाणी तयार करेल. आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण मी सांगितलं की 4 गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील, ऐकाव्या लागतील, त्या आपण निश्चित ऐकाव्या. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला समाधान व्यक्त होईल, त्याला आनंद होईल त्याच्या आयुष्यामध्ये की असाही अधिकारी आहे की बघा काय माझं कसा बोलतोय, कसा वागतोय माझ्याशी, किती तात्काळ माझं काम करतोय. काम होत नसेल पण त्याला तेवढ्याच प्रेमाने समजून सांगा, त्याचं समाधान करा. आज जेवढा समाधान आनंद तुमच्या जीवनामध्ये आहे तेवढाच त्यालाही त्यावेळेला त्या ठिकाणी होतो. आमच्याकडे अनेक कार्य भाऊ काम नाही जात पण अधिकारी लय जोरात, लय मस्त सांगणं समजून, त्याला काम न आवडतं दुःख नाही पण अधिकारी प्रेमाने बोलतोय त्याचा आनंद त्याला असतो. आणि म्हणून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अजून खूप वर्ष काम करायचं आहे, 30-30 वर्ष तुम्हाला सेवेत राहायचं आहे, कोणाला 35 वर्ष राहायचं असेल, त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं एवढंच आव्हान मी आपल्याला प्रसंगी करतो. पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. आता यानंतर आपण यांचा सगळ्यांचा सत्कार करू, कारण त्यांना मंत्र्याच्या हातून अवॉर्ड मिळणं हा एक आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे आपण तो कार्यक्रम करू, नंतर कार्यक्रम संपेल. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.